भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये सकाळपासूनच पावसानं दमदार हजेरी लावली आहे। पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं। निजामपूर परिसरात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। सतत होणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील नदी नाले व ओढे तुडुंब भरून वाहत आहेत। त्यामुळे नदीकाठच्या परिसरात प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। भिवंडी शहर व ग्रामीण भागात सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। सध्या जरी या ठिकाणी पावसाने थोडी विश्रांती घेतली असली, मात्र या पावसामध्येच आपण जर पाहिलं तर अनेक रस्त्यांवरती पाणी साचण्यास सुरुवात झालेला आहे। भिवंडी शहर असो किंवा ग्रामीण भाग, त्या ठिकाणी पावसाची संततधार सकाळपासूनच सुरू आहे आणि अनेक नदी नाले ओढे जे असतील ते आता तुडुंब भरून वाहण्यास सुरुवात झालेले आहेत। कामवारी नदीने आता धोक्याची पातळी जी आहे ती जवळपास गाठलेली आहे आणि त्यामुळे एकंदरीत आपण जर पाहिला तर नदीकाठचा जो परिसर आहे त्या ठिकाणी नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेला आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं या ठिकाणी तर जो पाणी आहे तो मोठ्या प्रमाणात आता रस्त्यावरती साचण्यास सुरुवात झालेला आहे। एकंदरीत पावसाचा जोर जर या ठिकाणी कायम राहिला तर परिस्थिती अजूनही या ठिकाणी बिकट होण्याची शक्यता आहे, कारण मोठ्या प्रमाणात पाणी जो आहे तो सखल भागामध्ये साचण्यास सुरुवात होणार आहे। एकंदरीत पावसाचा जोर या ठिकाणी जर वाढत राहिला आणि नदीचा जर प्रवाह जर वाढला तर परिसरातील नागरिकांना धोका आहे। त्यामुळे प्रशासनाने सर्वच नागरिकांना आवाहन केलं आहे की सुरक्षित ठिकाणी त्यांनी जावं, जेणेकरून कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडणार नाही आणि नदीमध्ये पोहण्यास देखील मनाई करण्यात आलेली आहे। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।